काय झालं पेशंट बरोबर तुमच्या? पेशंटला सर्दी झालेली होती, सर्दी थोडी नॉर्मल ताप होती, म्हणून त्यानं काल 4 वाजता आला दवाखान्यात आला. ट्रीटमेंट चालू होती सगळी. मग चांगला होता पेशंट, नॉर्मल होता, काहीसुद्धा झालेलं नव्हतं त्याला. म्हणजे जास्त असं फिरत होता, बोलत होता, सगळं जेवण करत होता. परत आज सकाळी त्याला चक्कर यायला लागली. त्याचं काहीतरी डॉक्टर नसल्यामुळं चक्कर आल्यावर डॉक्टर जाग्याला अवेलेबल नव्हते. मग सिस्टर होते, सिस्टरला काय समजलं नाही, सिस्टर लोकांना. मग डॉक्टर नसल्यामुळं त्याला चक्कर आली, त्यानं बेहोश झाला. जाग्याला कोणी नव्हते. आम्ही स्ट्रेचर आणले, आमच्या नातेवाईकांनी आम्ही स्ट्रेचर आणले. परत खाली ICUला आणलं. मग ICUला आणलं तरी पण डॉक्टर नाहीत. डॉक्टर नसल्याच्या कारणानं आमचा पेशंट गेला. विलासकरवर राहणार राघुचवाडी. सूरज मोहन करवर पाटील हा माझा चुलत भाऊ पोलीसमध्ये होता, तुळजापूर DY ऑफिसला. तर काल त्याला सर्दी खोकला असं जाणवल्यामुळे ते सिव्हिलला आला, जाऊन येऊ म्हणून. मग सिव्हिलमध्ये आले की डॉक्टरांना ॲडमिट करून घेतलं. मग चांगला व्यवस्थित बोलत होता, खात होता. मग सकाळी काय झालं, 8 वाजता पुतण्याला त्यानं डबा आण, मला भूक लागली म्हणला. मग ते पुतण्या डबा आणाय गेला की पाठीमागं ती बाथरूमला जात असता चक्कर येऊन पडला, असं झालं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मग तिथं डॉक्टर जागेवर नव्हता, अर्धा पाऊण तास डॉक्टर नव्हता. खाली स्ट्रेक्चरवर आमच्या पोरांनी खाली आणला, ICU अतिदक्षतामध्ये ॲडमिट केलं. आणि तिथं आल्यानंतर त्याने इंजेक्शन दिली की 15-20 मिनिटात त्याला मयत घोषित केलं. म्हणजे ही सरासरी जाणून बुजून करावं की त्यांच्या निष्काळजीपणाने करावं. कसं करायचं, डॉक्टरांच्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळं भावाचा आमचा जीव गमावला आहे. आणि तोच डॉक्टर PM रूममध्ये आला, जो तिथं ट्रीटमेंट करत होता वॉर्डमध्ये, तेच इथं PM रूममध्ये आलाय की PM करायला. मग हे सगळा घोळच आहे ना त्यांचा. म्हणजे PM बी असंच घालवायचं, रिपोर्ट नॉर्मल दाखवायचं आणि असं कित्येकांचं जीव घ्यायचं. आज तो पोलीस होता, आज गोरगरिबांनी काय करायचं? आज डिपार्टमेंटच्या माणसावर अशी वेळ येते, गोरगरिबावर किती वाईट वेळ येईल. हे डॉक्टर लोक काय करतात, घरी बसतात, मोबाईल बघतात, व्हॉट्सअप बघतात, तिथले CCTV चेक करू शकता. CCTV आहे जनरल वॉर्डमध्ये. असा बी पेशंट नव्हता की डायरेक्ट आणलं ICU मध्ये काय झालं असं बी नाही.